श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 10वी ओवी पाहणार आहोत. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी करावी. देह दुःखते सुख मानीत जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. समर्थ माऊली आपल्या मनाला उपदेश देते आहे की हे मना, तू सदा सर्व काळ अखंड माझ्या रामाच्या चरणी प्रेम ठेव. माझ्या रामाच्या चरणी प्रेम ठेवल्याने तुझ्या जीवनामध्ये असणाऱ्या दुःखांचा तुला विसर पडेल. आणि ही देहदुःख तू विसरल्यामुळं ती देहदुःख असूनही तुझ्या समाधानाची स्थिती कधी ढळणार नाही. आणि हे करण्यासाठी हे मना, तू अखंड विवेकाचा आधार घे आणि या विवेकाच्या अनुषंगाने आपल्या सस्वरूपी भरून जा. इथे प्रश्न असा येतो श्रोते हो, की समर्थांना अभिप्रेत असलेला तो राम कुठला बरा? समर्थांना अभिप्रेत असलेला राम कुठला याचं रूपकात्मक एक अशी सुंदर कथा मी आपल्याला सांगतो. एका राजाला 4 राण्या होत्या आणि त्यातल्या धाकट्या राणीवरती राजाचं अतिशय प्रेम होतं. आणि इतर 3 राण्यांकडं त्या मानाने तो दुर्लक्ष करत असे. एकदा राजा मृत्यूशय्येवर टेकला आणि त्याला असं वाटलं की ज्या राणीवरती आपण अपार प्रेम केलं ती राणी आपल्याला मृत्यूनंतर देखील सोडणार नाही. त्यानुसार त्याने आपल्या धाकट्या राणीला बोलवलं आणि तिला विचारलं की तू माझ्याबरोबर माझ्या मृत्यूनंतर येशील का? त्यानंतर त्यावर राणीने झटदिशीने त्याचा हात हातातून काढला आणि म्हणाला, छे छे, तुम्ही गेला रे गेला की मी दुसऱ्याशी लग्न करून टाकणार. त्याला वाटलं की कदाचित 3री राणी आपल्याबरोबर येईल, म्हणून त्यांनी 3ऱ्या राणीला बोलवलं. तर ती म्हणाली, राजा, तू माझ्यावरती कमी प्रेम केलंस तरी देखील मी कदाचित या दरवाजापर्यंत तुझ्याबरोबर येईन, पण त्याच्या पलीकडे मी येणार नाही. दुसऱ्या राणीला विचारलं तर ती म्हणाली की मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त स्मशानापर्यंत येईन, पण मी त्याच्या पलीकडे तुझ्याबरोबर येणार नाही. आणि जी पहिली राणी होती, जिच्यावर राजाने कधीच प्रेम केलं नाही, जिच्याकडे त्यांनी कधी ढुंकूनही बघितलं नाही, ती राणी मात्र राजाला म्हणाले की राजा, तू जरी माझ्यावरती प्रेम केलं नाहीस तरी देखील मी मृत्यूनंतरही तुझ्याबरोबर सतत राहीन. राजा अत्यंत खजील झाला आणि ह्या 4 राण्यांपैकी ज्या राणीने आपल्यावरती खरं प्रेम केलं तिला मात्र आपण अखंड अव्हेरलं, यामुळे तो दुःखी झाला. श्रोते हो, या राजाच्या ज्या 4 राण्या आहेत या प्रत्येक स्त्री पुरुषाच्या आयुष्यामध्ये आहेत. बघा, त्यातली जी धाकटी राणी आहे ना, की जी पटकन हात सोडून म्हणते की मी आता दुसरं लग्न करणार, तो म्हणजे मनुष्याचा पैसा, तो म्हणजे मनुष्याची संपत्ती, तो म्हणजे मनुष्याचा लौकिक, ज्याच्यामध्ये तो आपलं अखंड आयुष्य घालवतो. पण तो पैसा, तो लौकिक, ती संपत्ती ही तो गेल्या क्षणी दुसऱ्याच्या कोणाच्या तरी नावावर होत आहे. 3री राणी म्हणजे अर्थातच आपले नातेवाईक, स्नेहसंबंधी, ते म्हणतात मी दरवाजापर्यंत येईन. आणखीन जवळचे जे आप्त जीवलग आहेत, जो आपला देह आहे, तो देह देखील म्हणतो मी स्मशानापर्यंत येईन. पण जी पहिली राणी आहे, जिचा आपण आयुष्यभर अव्हेर केला, तो म्हणजे आपला आत्माराम, तो म्हणजे आपल्या हृदयस्थ बसणारा राम. त्या रामावरती तू अखंड प्रेम कर, असं समर्थ माऊलीचं म्हणणं आहे. आणि तो राम माझ्याबरोबर जन्माला आल्यापासूनही आहे आणि जन्म गेल्यानंतरही, या मृत्यूनंतरही तोच माझ्याबरोबर अखंड आहे. असा सहज प्रेम करणारा तो माझा राम, ज्याच्यावरती आपली अजूनही प्रीती बसत नाही, हे खऱ्या अर्थाने आपल्या परमार्थाचं, आपल्या जीवनाचं दुर्दैव आहे. अशा रामावरती तू अखंड प्रेम कर आणि यासाठी एकच कर की आपल्या मनाला सतत विवेक विचार दे की तुझ्या आयुष्यात खरंच कोण आहे. आणि जेव्हा तुझ्या लक्षात येईल की तुझ्या या आयुष्यात तुझा देहापासून ते या संपत्तीपर्यंत कोणीच नाहीये, केवळ तो तुझा राम आहे, त्यावेळेला तुझं खरं प्रेम त्याच्यावरती बसेल. आणि मग हे प्रेम कसं असतं श्रोते हो, समर्थ भक्ताची व्याख्या करताना म्हणतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. आणि त्यामुळं जो माझ्याबरोबर सदा सर्व काळ अखंड आहे, अशा रामावरती सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, असा समर्थांचा आग्रह आहे. आणि या रामावरती प्रेम करण्याची एक विलक्षण ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सहजपणे दिसून येते की आपण सगळेजण सुखाचा शोध करतो आहोत, पण सुख नेहमी आपल्याला मृगजळा प्राणस्मरणे पुढं जाताना दिसतंय. पण रामावरती प्रेम केल्याने मनुष्याच्या जन्मामधली दुःख असूनही त्या दुःखांची जाणीवच बोथट होऊन जाते. ज्याप्रमाणे एखाद्या सुरीची धार गेल्यानंतर ती कुठल्याच उपयोगाला येत नाही, त्याप्रमाणे दुःखाच्या जाणीवेमध्येच दुःखाचा अंत आहे श्रोत्यो.
आणि दुःखाच्या जाणीवेचा अंत हा केवळ रामाच्या प्रेमामधून निर्माण होतो. अशा रामावरती तू सदा सर्व काळ मनापासून प्रेम कर. आणि प्रेमाला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला किंमत द्यावी लागते. बघा, आपणही लौकिक जीवनात ज्याच्यावरती खूप प्रेम केलेलं असतं त्याच्यासाठी झालेल्या कष्टांची आपल्याला जाणीव होत नाही. संत मीराबाई ज्या वेळेला पायोजी मैने राम रतन धन पायो हे जेव्हा गाणं म्हणते, आपण ते गाणं ऐकतो, पण त्या गाण्यामध्ये एक अतिशय सुंदर ओवी ती म्हणते की वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु कृपा कर अपनायो. पण त्यासाठी काय केलंस बाई तू? मी काय केलं? जन्म जन्म की पूंजी पाई जग में सभी खवायो. मी माझ्या आयुष्यात जे काही होतं नव्हतं ते सगळं जेव्हा त्या रामाच्या चरणी अर्पण केलं तेव्हा ते मला राम रतन धन प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे जर रामाच्या चरणी प्रेम व्हावं अशी जर इच्छा असेल तर एकच करावं की रामा, आता मी तुझा झालेलो आहे, तू जसं ठेवशील तसं त्याच मध्ये मी आनंद आहे. तुझी जशी इच्छा असेल तसा मी राहीन. तू आहेस ना, तू आहेस तर हे सगळं जग माझ्यासाठी दुःखमय असलं तरी चालेल, आणि तू जर नसला तर ही सगळी सुख देखील माझ्यासाठी क्षणभंगूर ठरतील. सीतेचं जेव्हा सुंदरकांडामध्ये हनुमंतांनी अवलोकन करून रामचंद्राला एक प्रकारचं रिपोर्टिंग केलं, त्यावेळेला रामाला सीतेची अवस्था सांगताना तो म्हणाला की सीता माऊलीचं शरीर एखाद्या कापसासारखं झालेलं आहे. तिच्या श्वासांची गती तुझ्या विरहामुळे एखाद्या अग्नीसारखी झालेली आहे, आणि तिचा जो हा विरहाचा ताप, तिच्या ह्या श्वासांची गती आणि तिचं हे कापसासारखं शरीर खरं तर तुझ्या विरहामध्ये रामा क्षणामध्ये जळून जायला पाहिजे. पण काय करू रे, तिच्या डोळ्यातून अखंड अश्रूंच्या धारा तुझ्यासाठी ज्या वाहतायत ना, त्यामुळे ती केवळ जिवंत आहे. देह दुःख ते सुख मानीत जावे. आपल्या देह दुःखाची जाणीव या रामाच्या प्रेमामध्ये आपण सहजपणे विसरून जातो. अशी ही समर्थांची अद्भुत ओवी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.